नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं क्युरियस कॅनव्हास मध्ये हार्दिक स्वागत। तुम्ही कधी फिलोपा नावाच्या जागेबद्दल ऐकलं आहे? भारताच्या अंदमान निकोबारच्या दूरच्या भागात फिलोपा नावाची जागा आहे। प्रत्येक निवडणुकीच्या वर्षात निवडणूक अधिकारी तेथे निवडणूक बूथ उभारतात। एक मतदान केंद्र स्थापित करण्यासाठी निवडणूक अधिकारी खूप कष्टाचा प्रवास करतात। त्यांचा प्रवास पोर्ट ब्लेअर पासून सुरू होतो, ज्यामध्ये एक जहाज, एक बोट, एक डिंगी आणि शेवटी होडी यांचा समावेश असतो। हा 24 तासाचा प्रवास आहे। हा प्रवास नुसता लांबच नाही तर खूप डेंजरस सुद्धा आहे। या प्रवासादरम्यान शेवटच्या टप्प्यात मँग्रोव्हचा भाग येतो। या मँग्रोव्हच्या भागामध्ये असणाऱ्या मगरींमुळे तो भाग अतिशय डेंजरस असा होऊन जातो। तरी सुद्धा निवडणूक अधिकारी या भागामध्ये जातात आणि तेथे जाऊन निवडणूक बूथची स्थापना करतात। या जर्नीमध्ये ऑफिशियल्स वॉटरप्रूफ वोटिंग मशीन घेऊन जातात आणि तिथे असणाऱ्या 9 लोकांसाठी निवडणूक बूथची स्थापना करतात। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 9 लोकांसाठी एवढा 24 तासाचा खतरनाक प्रवास। यावरून तुमच्या लक्षात येत असेल की भारतामध्ये लोकशाहीमध्ये होणाऱ्या निवडणुका किती महत्वाच्या आहेत। भारतामध्ये प्रत्येक वोटला किती महत्व दिलं जातं। आज मी इलेक्शन या गोष्टीवरती बोलणार आहे, कारण एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकींची बेसिक माहिती आपल्या सगळ्यांनाच असायला हवी, म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी। भारत पुढील महिन्यात मतदानास सज्ज होत आहे। आकडेवारी थक्क करणारी आहे। 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि 96.8 करोड पात्र मतदार। पण खरंच भारताच्या निवडणुका किती विस्तृत आहेत? जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला संचलित करण्यासाठी काय लागते, त्याची किंमत किती आहे? 2024 हे जागतिक पातळीवर मोठे निवडणूक वर्ष आहे, ज्यामध्ये जगाच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या मतदान करणार आहेत। त्यापैकी जवळजवळ 1 अब्ज भारतात आहेत। मतदान 19 एप्रिल ते 21 जून दरम्यान 60 टप्प्यात पसरलेलं आहे। हे भारताच्या इतिहासातील सर्वात लांब सामान्य निवडणूक आहे। मोठे राज्य जसे की उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सर्व 60 टप्प्यात मतदान होईल आणि 4 जून रोजी निकाल जाहीर केले जातील। 96.8 करोड मतदार युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आणि 2019च्या शेवटच्या निवडणुकीतील 15 करोड पेक्षाही जास्त। यात 19.7 करोड पुरुष, 47.1 करोड महिला, 19.7 करोड तरुण मतदार आहेत। तसेच 1.8 करोड पहिल्यांदा मतदान करणारे लोक आहेत। 80 लाख 85 वर्षाच्या वरील वृद्ध आणि 2 लाख 100च्या पुढील मतदार आहेत। परदेशात राहणारे भारतीय नागरिकही मतदानासाठी घरी परतण्यास प्राप्त आहेत। हे मतदार 543 उमेदवारांमधून निवड करतील, जे भारताच्या संसदेच्या लोकसभेसाठी लढत आहेत, ज्यामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष, 52 राज्य पक्ष आणि 231 अनधिकृत पक्ष आहेत। 2014 पासून सत्तेवर असणारा भाजप पक्ष हा नॅशनल काँग्रेस सोबतच इतर पक्षांच्या विरुद्ध लढत आहे आणि प्रादेशिक शक्ती इंडिया ब्लॉक युती तयार करत आहे। 2019 मध्ये 673 राजकीय पक्ष सहभागी झाले, ज्यापैकी 36ने जागा जिंकल्या। भाजप नेतृत्वाखालील एनडीए युतीने निर्णायक 353 जागा जिंकल्या। यावर्षी भाजप 400 जागांच्या महत्वाकांक्षी उद्देशाकडे पाहत आहे। यशस्वी झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक 3ऱ्या कार्यकाळासाठी सुरक्षित करू शकतात, जे त्यांना भारताच्या सर्वात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या नेत्यांमध्ये स्थान देईल। मतदान भारताच्या सर्वात दुर्गम ठिकाणी असणाऱ्या 10 लाख मतदान केंद्रामध्ये 50 लाख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे सुविधाजनक केले जाते। निवडणूक आयोग सुनिश्चित करते की प्रत्येक मतदाराच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र असावे। मग त्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास किंवा काही दिवसाची पायपीट करावी लागली तरी चालेल। अशा प्रचंड संख्येवर मतदान घेण्याची किंमत सुद्धा बरीच मोठी आहे, संभवतः 10 ते 15 अब्ज डॉलरच्या दरम्यान। 2020च्या अमेरिकेच्या निवडणूक खर्चापेक्षाही जास्त, आणि हा खर्च प्रचार, मतदार यादीची तयारी आणि इतर लॉजिस्टिक खर्चामध्ये समाविष्ट आहे। ही निवडणूक फक्त मोठ्या संख्येमुळेच महत्वाची नाहीये, तर प्रत्येक व्यक्तिगत मतदाराला सहभागी करण्याची खात्री करण्याच्या आपल्या प्रगाढ वचन पद्धतीमुळे ती अधिक विशेष बनते। मतदानाची तारीख जवळ येत आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदान हा फक्त अधिकारच नाही, तर एक नागरिक कर्तव्य आहे। त्याला फक्त एक सुट्टीचा दिवस समजू नका। बाहेर पडा, योग्य कॅन्डिडेटला मतदान करा आणि या महत्वाकांक्षी लोकशाहीच्या कामामध्ये सहभागी व्हा। मतदान आपल्या सगळ्यांच्या हक्कांसाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी, आपल्या प्रगतीसाठी फारच महत्वाचे आहे, त्यामुळे प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे। तर मित्रांनो, हा होता छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मतदानाबद्दल। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद।